मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली। दादर, वांद्रे, सायन, बाळखाळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं। सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील हिंदमाथा परिसरात पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। मुंबईतील मुसळधार पावसाचा भूमिगत मेट्रोलाही फटका। वरळीत भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक 45 मिनिटं उशिराने। मुसळधार पावसामुळे मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक मंदावली। रस्ते वाहतूक मंदावल्यानं कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल। सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं। मंत्रालय परिसरात पाणी साचल्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय। मुसळधार पावसामुळे कोस्टल रोड परिसरात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। केएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावर पावसाचं पाणी। रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानात पावसाचं पाणी साचलं। ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईत समुद्राला उधाण। मुंबईच्या समुद्रात 4.75 मीटरच्या लाटा। नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याच्या सूचना। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। सातारा जिल्ह्यातील माणमध्ये मुसळधार पाऊस। दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची तरुणावर वेळ। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नीरा नदीतून भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रातील मंदिरं पाण्याखाली। आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई निर्णायक लढत। विजयी संघाला प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये जाण्याची संधी। 29 मे पासून प्लेऑफचे सामने। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।